गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम केळवा. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:15 आणि मी निघालोय घरी जाण्यासाठी. आज डेट आहे 2 एप्रिल आणि वार आहे गुरुवार. तसं तर मठामध्ये जाण्याचा प्लॅन होता दर्शन घेण्यासाठी, पण फ्रेशच नाही झालो तर काय जाणार. आता फटाफट घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि मग एका ठिकाणी जायचं आहे, तिथे जाऊया. किनारपट्टीची सकाळ म्हणजे एक नंबर. काय ती झोप लागली होती आणि वातावरण तर एक नंबरच. झाडांनी भरलेला रोड वर गाडी चालवण्याची जी मजा आहे. रात्री तर वातावरण अजून थंड असते, पण या टायमाला पण काय ऊन वगैरे फील होत नाही. दुपारच्या टायमाला पण तुम्ही इथून बाईक वगैरे चालवतील तरी काय ऊन वगैरे फील होणारच नाही. सकाळची सुरुवात म्हणजेच ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आज बिस्किटही. थोड्याच वेळापूर्वी फ्रेश झालो आणि कॉफी पिली, बिस्किट खाल्लं. आता चाललो आहे मंदिरामध्ये गावदेवीच्या, कारण की आज यात्रा आहे आपल्या गावाची. पण मग रात्री जर लवकर आलो तर तीही यात्रा दाखवण्याचा प्रयत्न करू. पहिले जाऊन दर्शन घेऊया आणि हनुमंताच्याही मंदिरात जाऊया आणि मग जिथे मी चाललो आहे तिथे जाण्यासाठी निघूया. 3:20 झालेले आहेत. मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो होतो गुजरातला जायला, गुजरात टायटनची मॅच बघायला. नंतर माहीत पडलं मॅच तर काल का परवा दिवशीच झाले, म्हणून मग प्लॅन कॅन्सल केला. पण गुजरात टायटनची मॅच गुजरातला पण नव्हती. आता आम्ही आहेत गुजरातमध्ये. आम्ही म्हणजे माझ्यासोबत आहेत कोण कोण ते तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत. थोडा कामासाठी आल्यात आम्ही. आता काम होता किती टाईम लागेल आणि किती वेळ लागेल सांगता नाही येत. लवकर घरी गेलो तर तुम्हाला गावाची जत्रा दाखवेल आणि अजून थोडा लेट झालं 10-10:30 तर तुम्हाला केळव्याची जत्रा आज नाही उद्या दुपारी दाखवतो. कारण की केळव्याच्या जत्रेला जाऊन पण मला थोडा एक काम आहे, ते करावं लागणार आहे. आणि आता इथे थांबलोच होतो तर असं माहीत पडलं इथे फेमस वडेपाव आहेत. गेल्या वेळेला माझा मित्र आला होता, त्याने 3 का 4 खाल्ले होते आणि आता माहीत पडलं आहे का ते वडे एवढे मोठे नाही, एवढेसे होते. तर हे भजी नसून हे वडेपाव आहेत बघा. इथले वडे बघा, 2-2 असे आपल्या इथे गोलभजी भेटतात. महालक्ष्मीची यात्रा तर फुल भरलेली आहे. आता रोडवरूनच दाखवतो तुम्हाला, पण थोड्याच दिवसात येऊया परत यात्रेसाठी. पालणे वगैरे तर खूप भरलेले आहेत. गावाच्या जत्रेला आलेलो. भूषण किती खाले आणि प्लेट? 8 प्लेट खाल्लेल्या आहेत निनाद पाटील यांनी मंचुरियनचे 7 ते 8 प्लेट खाल्लेले आहेत. आता 1 प्लेट अजून खायला लागलाय, म्हणजे 8वी. अजून 2 येणार आहेत. 9 प्लेट. हार्दिक आयानी डीट लागली. काय यार हिमांशू राऊत. ही बघा, ही आहे आमच्या गावाची छोटीशी यात्रा. 10:15 झालेले आहेत. आता मी निघालोय केळव्याला जाण्यासाठी. या अगोदर गेलो होतो गावदेवीच्या यात्रेला. तुम्ही पाहिलंच असेल नाचनदेवी मातेची यात्रा. आमच्या गावाची यात्रा म्हणजे छोट्याच भरतात, पण
सर्व गावकरी उत्सुकतेने यात्रेला जातात आणि मी पण जाऊन आलो. आता मी चाललो आहे केळव्याला आणि केळव्यावरून उद्या दुपारी पुन्हा येईल घरी आणि मग रात्री पुन्हा जाणार. रात्री म्हणजे संध्याकाळीपर्यंत. तर आता फटाफट निघूया. आता तरी मी एकटाच चाललो आहे आणि आज यात्रा नाही फिरणार. आज फक्त जाऊया, राहूया आणि उद्या परत घरी येऊया. 10:40 झालेले आहेत आणि आता मी निघालोय. आता थोडा फास्ट जाऊया आणि फटाफट पोहोचूया. थोडा बाईक चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि जिथे कुठे मला टाइम भेटेल तुमच्यासोबत बोलण्याचा तिथे बोलतोय. आता मी आलोय बाहेरच्या रोडने आणि फटाफट पोचलो कारण की माहीममध्ये रोडचं काम चालू आहे. आपले गँग मेंबर झालेले आहेत हर्ष, आकाश, साहिल, जीत, अनुष, आयुष. यात्रा फिरायला आले ते सर्व. रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि ऑन डिमांड हे बघा सर्व मंडळी घरी जात आहे आणि मी इथे वस्तीला राहणार आहे. आणि तिकडे गाडीची हवा कमी झालेली आहे म्हणजे पंक्चर. हार्दिक काय बोललं? तर मित्रांनो बघा कसं ते एक असतं ना की लीट लागते त्याच्याहून बेकारचं साडेसाती ही आमच्या मागे लागलेली आहे. ते म्हणजे कसं पण तू असं मी आज यात्रेत नाही आलो तर तुम्हाला व्हिडिओ कॉल कशाला करत होता? अरे किती सुंदर यात्रा भरलेली. मी काल बघितली. नवनवीन प्रकार बघायला भेटतात. हे बघा हवा भरायला लागल्यात पंपाने. बघा ती गाडी पंक्चर झालेली आहे. आता यांना मी बुलेट दिलेली आहे घरी जाण्यासाठी. जेमतेम दिले. आता 3:30 वाजलेले आहेत आणि मी आता पण केळव्यामध्येच आहे. तर आता झोपतो. व्हिडिओ तर उद्या सकाळीच उठून एडिट करूया. आणि यात्रेत तर गेलो नाही, कामामध्येच होतो. होप करतो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.